ॲज अ ह्युमन डर सबको लगता है, हे खरं आहे. हो, भीतीही वाटते. पण कशाची भीती वाटते? स्पिरिट्स. दचका बसतो. स्पिरिट्स मध्ये दचका बसू शकतो की एक्सपेक्ट करत नाही, मधनच काहीतरी सो आमचे जे प्रश्न असतात ते थोडे वेगळे असतात. की तुम्हाला गेल्यानंतर व्हाईट लाईट दिसला का? मग तुम्ही परत जाऊन परत आलेला आहात का तुम्ही इथेच अडकला आहात? तुम्ही जेव्हा काही करतात तर तुम्हाला फिजिकल असताना जेवढी एनर्जी लागायची त्याच्याहून जास्त एनर्जी लागते का काही करायला? तुम्ही हलवून दाखवू शकतात का? तुम्ही जो आवाज करतात किंवा हे करतात त्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे. ओके. गव्हर्नमेंटचं ह्याच्यात फंडिंग येत नाही. ओके. गव्हर्नमेंटचे फंडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिसर्चला मिळत नाहीत, त्यामुळे ह्याच्यात करिअर करणं पॉसिबल नाही. मेजॉरिटी ऑफ द केसेस आम्ही फोनवरनं सॉल्व्ह करतो आणि त्याचे पैसे पण घेत नाही. इन्व्हेस्टिगेट करतोय, इंस्टाग्राम वरती लाईव्ह आलेलो आहे. मला आता सांगा कुठे आहे ते. एव्हिडन्सेस मी इथे बसून विचारतोय की कोण आहेत, काय आहेत, समोर या. काही एव्हिडन्सेस सापडत नाहीत. त्यांनी जे प्रश्न विचारलेच तेच सेम प्रश्न विचारतोय. इथे आता गॅजेट्स वरती का नाही दिसत? नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा इंडियन पॅरानॉर्मल टीम चे सदस्य अक्षय दादा आलेत. दादा, तुझं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कसा आहेस? एकदम मजेत. आज प्रॉपर टी शर्ट घालून आलाय टीमचं. तर काय प्लॅन आहे त्या टीमचे आणि तो आज कोणता अनुभव सांगणार आहे मला? प्लॅन्स तर जे काही रियालिटी आहे पॅरानॉर्मलची तीच समोर आणायचं हे आहे. आणि मेन लोकांची मदत करून जेवढं आपल्याला करता येतं तेवढं. दिस इज ऑलवेज बीन द प्लॅन इंडियन पॅरानॉर्मल टीमचा. जे आहे तेवढं सांगायचं. उगाच आपण भीती घालायची नाहीये, आपल्याला भीती काढायची आहे लोकांची मनातनं. सो उगाच अफवा किंवा हे आपण काही बनवत नाही. जे आहे, जे काही किस्से झालेले आहेत ते सांगतो. फक्त नावं पुढे मागे करतो, कारण नावं जागेची वगैरे आपल्याला करायला लागतात. तुमच्याकडनं किस्से ऐकताना आम्हाला खरंच खूप नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात किंवा आम्हाला खूप भयानक किस्से ऐकायला आमच्या ऑडियन्सला खरंच आवडतं. तर अजून जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर रिअल टाइम जे फुटेज काही मिळालं तुम्हाला की एनर्जी तुम्हाला सेन्स होत आहे, एखादा डिव्हाइस वगैरे असतं टीमकडे, कारण की ते एक प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करतं. त्याला असं नाही की बाबा मला दिसतंय तुम्हाला दिसणार नाही. तर जितकं अजून रिलेटेबल आपल्याला जर काही करता आलं की एखाद्या साईडवर तुम्ही गेलेत, त्याचं काही जर थोडंफार फुटेज आपल्याला करता आलं किंवा काही साऊंड येत आहेत किंवा तुम्ही जेव्हा कम्युनिकेशन करतात तेव्हा ते लाईट किंवा साऊंडचा फॉर्म मध्ये आपल्याला तिकडनं सिग्नल्स पाठवतात. बरोबर. येस नो मध्ये जे काही असेल ते, किंवा तुमच्या डिव्हाइस मध्ये सुद्धा एनर्जी कॅप्चर होते. तर ह्या गोष्टी सुद्धा जर आम्हाला पाहायला मिळाल्या तुमच्याकडनं तर अजून जास्त मजा येणार आहे ऐकताना. सो लाईफ ऑफ एन इन्व्हेस्टिगेटर असा एक आपण एपिसोड करूच. रेडी आहेत गॅजेट्स आणि सगळंच. कॅमेरा सेटअप वगैरे आपला तर आहेच. तर लाईफ ऑफ एन इन्व्हेस्टिगेटर म्हणून आपण एक पॉडकास्टचा एक एपिसोड नक्कीच करूया. करायला पाहिजे. तर शूट करीन मी आणि पाठवतो तुम्हाला. नक्की. आणि पाठवून द्या. याच्याने काय होईल माहिती का, आधीच या करिअर बद्दल किंवा या फील्ड बद्दल बऱ्याच लोकांना प्रॉपर गायडन्स माहिती नाही. त्यांना असं वाटतं की हे अंधश्रद्धा आहे. आणि मग जे नवीन टीम आहे किंवा जे नवीन युथ आहेत त्यांना जर त्याच्यामध्ये पुढे करिअर करायचं असेल, शिकायचं असेल, त्यांना माहितीच नाही कसं जायचं, काय जायचं, किंवा ही टीम एक्झॅक्टली काय करते, किती सायन्स बेस्ड आहे. अगदी. कारण नुसतं बाबा शो आहे म्हणून काहीतरी दाखवायचं असं काही नाही. तर तुमच्या मार्फत ज्यांना इंटरेस्ट असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. किंवा मग ह्या टीम मध्ये जास्तीत जास्त लोक जोडलं जाणं महत्वाचं आहे. अगदी. जेणेकरून ऑथेंटिक पद्धतीने लोकांची हेल्प सुद्धा होईल आणि आपण सायन्सचा दृष्टिकोन म्हणजे त्या वेळेने पण बघू, सायंटिफिक वेने या गोष्टींना पाहिलं गेलं पाहिजे. तर हा आपला मोटो आहे बेसिकली. भीती घालणं हा नाही, भीती दूर करणं हा आपला एक्झॅक्टली मोटो आहे. सो प्लॅन्स तर तेच आहेत. आपण जे काही रिअल
इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये होतात गोष्टी त्या समोर दाखवणारच आहेत. बरोबर. आपण त्या ह्याच्यात रेग्युलर जे आपले गोप्रोज असतात ते लावूनच इन्व्हेस्टिगेट Great. करणार आहे. सो जे लोकांना इच्छा असते की इन्व्हेस्टिगेशन्स कसे होतात ऍक्च्युअल मध्ये काय आहे रॉ फुटेजेस तोच आपण दाखवू. जे आहे ते असं दाखवू. म्हणजे आता लोकांना जी सवय झालेली आहे इन्व्हेस्टिगेशन्स बघायची की जे आम्ही रात्रभर इन्व्हेस्टिगेशन्स करतो 6-7 तास त्यातनं छोटे छोटे क्लिप्स करून हा एक 15 मिनिटाचा एपिसोड बनवतात. 15 ते 20 मिनिटाचा. आणि लोकांना वाटतं की अरे कंटिन्युअस रात्रभर काय ना काहीतरी होत राहतं यांच्या बरोबर. तर तसं नाहीये. आम्ही इतके इन्व्हेस्टिगेशन केले त्याच्यातनं हार्डली काही एव्हिडन्सेस मिळतात. सगळीकडे भूत नसतात. सगळीकडे ते रिस्पॉन्ड करत नाही. किंवा पूर्ण रात्र सेटअप लावून सुद्धा तुम्हाला खाली आत परत यायला लागतं. भरपूर जा. येस. आणि त्या ह्याच्यात पण आम्हाला कधी कधी मजा येते. फेल्युअर येतं. फेल्युअर आम्ही ते म्हणत नाही. इन्व्हेस्टिगेशन इज ऑलवेज अ सक्सेस. ओके. कारण इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर जे ट्रूथ आहे ते बाहेर आले. बरोबर. आपला एम काय आहे की ट्रूथ जो आहे तो बाहेर आणायचा आहे. सो इन्व्हेस्टिगेशन विल नेव्हर बी अ फेलियर अनलेस अँड अंटिल डिव्हाइसेस फेल झालेत आणि आपल्याला काहीच कळत नाही. आता आपण डिव्हाइसेस इन्व्हेस्टिगेशनच्या आधी सगळेच चेक करून घेतो. आपल्याकडे इंजिनियर्स आहेत प्रॉपर जे सगळे डिव्हाइसेस चेक करतात, बघतात ऑल आर इन वर्किंग कंडिशन्स, सगळं सर्व्हिसिंग होतं आणि नंतर मग आपण इन्व्हेस्टिगेशन्स जातो. बट ऍज अ ह्युमन डर सबको लगता है. हे खरं आहे. तुम्हालाही भीती वाटते किती एक्सपिरियन्स असला तरी? भीती ही वाटते. Accept करायला पाहिजे काही गोष्टी. भीती ही वाटते. पण कशाची भीती वाटते? तिथे गेल्यानंतर स्पिरिट्सची नाही भीती वाटत आहे. पण अशी जागा आहे कोणी तिकडे दरोडे असतील, तिथे चुकीच्या गोष्टी चालत असतील, ड्रग्स किंवा माफिया किंवा असं काहीतरी आहे आणि आपण तिथे गेलोय, शूट करतोय, हे सगळं करून त्यांनी जर बघितलं की अरे आपण पकडले जातोय म्हणून त्यांनी आपल्याला काही केलं फिजिकली, तर त्या झोन मध्ये असतात, त्यांना काही सुचत नाही. आपण जेव्हा शुद्धीत असतो आपण विचार करतो की ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात. बरोबर. ते त्या झोन मध्ये असतात ना, ते विचार नाही करणार. आणि असं या गोष्टीची सुद्धा भीती असते की अपघात होऊ शकतात. बिल्डिंग अननोन असतात. कुठं काय तुटलंय बाबा, आता अंडर कन्स्ट्रक्शन बऱ्याच ठिकाणी असतात, कुठं कठाळच नाहीये किंवा तुम्ही भिंतीला टेकून उभे राहील, काही होऊ शकतं आणि अंधार असतो बऱ्याच ठिकाणी. एक्झॅक्टली. या गोष्टींची भीती असते. त्या फिजिकल गोष्टींची भीती असते. इट इज नॉट स्पिरिट्सची. दचका बसतो स्पिरिट्स मध्ये, दचका बसू शकतो की एक्सपेक्ट करत नाही, मधनच काहीतरी नॉर्मल कोणी आपण नॉर्मल माणसाने जरी हो केलं तरी आपण अरे काय असं करतोच. सो स्पिरिट्सने पण तसं केल्यानंतर अरे काय, हा ओके परत करशील का, आता मी रेडी. म्हणजे आता मी दचकणार नाही, मी आता रेकॉर्ड करतोय, परत कर ना प्लीज, कॅन यू डू इट अगेन. परत केल्यानंतर अरे वा नाईस. सो आता तू कम्युनिकेट करतोस का, आपण कम्युनिकेट करताना असं करू, हे करू, ते करू, मग प्रश्न विचारायला चालू करतो, त्यातनं कम्युनिकेशन होतं, त्यातनं आपल्याला त्या एनर्जी जे तिथे आहेत त्यांच्याबरोबर इन्फॉर्मेशन मिळते, स्वभाव, मूड, बाकीचं पुढचे जे काही गोष्टी आहेत. आता रेग्युलर इन्व्हेस्टिगेटर्स जे आहेत आणि रिसर्चर्स जे आहेत या दोघांमध्ये फरक आहे. ओके. बरेचसे जे लोक आहेत, मुलं आहेत, ते दे आर ऑल वॉन बी इन्व्हेस्टिगेटर्स. त्यांना रिसर्च मध्ये काही पडायचं नाहीये, ह्यांना तो थ्रिल पाहिजे. सो ज्यांना थ्रिल पाहिजे आहे ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही शांत घरी बसा, तुम्हाला तो थ्रिल मिळेल त्याच्यात. आम्ही आता पॉइंट ऑफ व्ह्यू ने व्हिडिओ काढतो, तो बघा, तुम्ही एन्जॉय करा. डोंट गेट इन टू दोज थिंग्स देन. बरोबर. जर तुम्हाला त्या गोष्टीची सॅक्टिटी पाळता येत असेल तर तुम्ही रिसर्च करा. आणि रिसर्च कसा करायचा आहे की त्यांच्या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं, जे ऑलरेडी लोकांना माहिती आहे तेच तुम्ही प्रश्न विचारून काय उपयोग आहे. म्हणजे तुम्ही इकडे आहात का, किती वर्ष झाली तुम्ही इथे आहात, मग काय बेसिक तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, आम्हाला साईन द्या, किती लोक आहेत आम्ही इथे सांगा. ठीक आहे, बेसिक स्टार्टला विचारलं एस्टॅब्लिश करायला की कम्युनिकेशन बरोबर आहे की नाही, तेवढं ठीक आहे. पण हे एवढंच करतात आणि परत येतात की हा इकडे आहे,
सापडलं, करणार काय तुम्ही त्याचं? 10 लोक गेले तिकडे आणि बघून आलेत की हा बाबा आहे, ते स्पिरिट पण होई लागतील ना, अरे काय सारखे सारखे येतात विचारतात, आहे मी आहे ना इथे, मग आता पुढे जर बोल ना, मला किती लोकांना सांगू? ते सो आमचे जे प्रश्न असतात ते थोडे वेगळे असतात, की तुम्हाला गेल्यानंतर व्हाईट लाईट दिसला का, मग तुम्ही परत जाऊन परत आलेला आहात का तुम्ही इथेच अडकलात? तुम्हाला जर हा व्हाईट लाईट दिसला तर या व्हाईट लाईट मध्ये तुम्ही का गेला नाहीत? व्हॉट वर द रिझन्स? मग तुम्ही गेला नाहीत तर मग तो ऑटोमॅटिक बंद झाला का तुम्ही सांगितलं नाही व्हायला पाहिजे? दिस विल इन्क्रीज द रिसर्च. मग तुम्ही जेव्हा काही करतात तर तुम्हाला फिजिकल असताना जेवढी एनर्जी लागायची त्याच्याहून जास्त एनर्जी लागते का काय करायला? तुम्ही हलवून दाखवू शकतात का? तुम्ही जो आवाज करतात किंवा हे करतात तो कशाने करताय? सो दीज आर द क्वेश्चन्स दॅट यू कॅन आस्क टू ग्रो द रिसर्च. जर तुम्ही हे प्रश्नच विचारणार नसाल, तुम्ही रिसर्च किंवा पॅरानॉर्मल टू फाइंड द ट्रूथ बियॉन्ड, तुम्ही काहीतरी सर्च करताय. लेट दॅट सर्च बी समथिंग जे आहे त्याच्या बियॉन्ड चाललाय तुम्ही. यू आर नॉट देअर टू प्रूव्ह की बाकीचं बोललेलं खरं आहेत की नाही. असेल जर तिकडे नाही सापडला तर तुम्ही सरळ सांगा की नाहीये बाबा. आम्ही भरपूर टीव्ही चॅनल्सना, मोठे मोठे टीव्ही चॅनल्स आहेत, आय डोंट वॉन्ट टू नेम देम, ते आम्हाला समोर सांगतात की आम्ही तुम्हाला तिथे नेऊ आणि तिथे तुम्ही एव्हिडन्स आम्हाला दाखवा. म्हटलं असेल तर दाखवणार, नसेल तर क्रिएट नाही करणार, नसेल तर आम्ही क्रिएट नाही करणार. मग ते वेस्ट जातो ना ती जागा आमची. तुम्ही काहीतरी तरी दाखवा की काहीतरी आहे वगैरे. म्हटलं आम्ही ते तसल्या गोष्टी आम्ही क्रिएटच करू शकत नाही या गोष्टी, का कराव्यात? म्हटलं तुम्ही व्हीएफएक्स आणि हे टाकून कराल, पण मला इथे एक्सप्रेशनच नाही देणार नाही की आहे म्हणून त्या ह्याच्यात. म्हणजे ती ऍक्टिंग झाली ती, म्हणजे तुम्ही नाही करायची. डेफिनेटली जेव्हा तुम्ही आता म्हणजे तुम्ही सुरू करणार आहात की व्हिडिओ फुटेज करून एक एव्हिडन्स वगैरे क्रिएट करायचं, तर आपण आपल्या पॉडकास्टमध्ये लोकांना ते प्रत्यक्षात दाखवू शकतो. तेच लोकांना इंटरेस्ट क्रिएट होईल आणि ज्यांना कोणाला वाटतं की करिअर होऊ शकतं इन अ राईट वे. करिअर पण ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे, ओके, गव्हर्नमेंटचं ह्याच्यात फंडिंग येत नाही. ओके, गव्हर्नमेंटचे फंडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या रिसर्चला मिळत नाहीत, त्यामुळे ह्याच्यात करिअर करणं पॉसिबल नाही. ओके, आता काही लोक आहेत जे ह्याच्यात बसून करिअर हे त्यांनी केलेलं आहे. माझ्याच टीम मधला एक होता, तो मुलगा आणि एक त्याची मैत्रीण, दोघे माझ्याच टीम मध्ये होते, जे इंडियन पॅरानॉर्मल टीम फॉलो करतायत खूप आधीपासून. त्यांना ते दोघंही माहिती आहेत, मुंबईला असतात ते दोघंही. त्यांनी लगेच दुसरी टीम पण फॉर्म केली माझ्या इथनं निघाल्यानंतर. देअर एम वॉज टू मेक मनी आउट ऑफ इट. ओके, सगळं म्हणजे माझ्या बरोबर जेव्हा ते काम करायचे, ओके, आम्ही आत्ताही आम्ही जे कॅमेराज घेतलेत आणि हे सगळं घेतलंय ना, आम्ही आमचे पैसे जे काही आम्ही कमवतोय ना त्यातनं आम्ही कॉन्ट्रीब्युट करून घालतोय. बर, म्हणजे असं हे काही नाही की अरे आपल्याकडे भरपूर आयपीटीचे पैसे आपण ते वापरतोय, असं काहीच नाही केलेलं आहे. आम्ही जे काय आहे ते थोडंफार त्याच्यातनं घालतोय. कधी कधी काही EMI त्याच्यातनं आयपीटीचे जे केसेस येतात त्याच्यातनं करतो. मेजॉरिटी ऑफ द केसेस आम्ही फोनवरनं सॉल्व्ह करतो आणि त्याचे पैसे पण घेत नाही. बरेचदा असे पण केलेले आहेत केसेस. 90% 95% ऑफ द केसेस आम्ही असेच सॉल्व्ह करतो विदाउट कॉस्ट, ऑन कॉल. जायला लागलं तर ऑफकोर्स आम्हाला आता ऑफिस सोडून तिथे यायचंय, ट्रॅव्हल आहे, स्टे आहे. मग आता जे गॅजेट्स आहेत त्यांच्या सर्व्हिसिंगचे कॉस्ट आहेत. सो ऑल दोज थिंग्स आर लागतात, आणि ते ठेवून असतात, मग ते खराब होतात, ते परत त्यांना सोल्डरिंग करा, हे करा, ते करा, ते कॉस्ट वगैरे. सो त्यासाठी म्हणून आम्ही एक मिनिमल कॉस्ट घेतो. ऍटलीस्ट करिअर नाही, पण ज्यांना आवड आहे, शिकायचं आहे, जाणून घ्यायचंय, तर ते साइड बाय साइड सुद्धा याचा स्टडी वगैरे करू शकतात किंवा मग टीमला जॉईन करून अधिक माहितीसाठी घेऊ शकतात. अगदी. आणि ऍट टुडेज पॉइंट आयपीटी कडे 10,000 जास्त रुपये नाही आहेत अकाउंटला. आयपीटीच्या अकाउंटला 10,000 जास्त नाही आहेत.
ठीक आहे, हे जे गॅजेट्स आम्ही आता घेतलेले आहेत ते आम्ही जे बाकीची कंपनीजमध्ये काम करतो, आमचा जो बिझनेस आहे त्याच्यातनं आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून 5,000 काढून सगळ्यांनी म्हणून ते काढलेले आहेत. ठीक आहे. ऑन अदर हँड जी 2 लोक आमच्या ह्याच्यातनं निघाली होती, ऍट दॅट टाइम ते 500 रुपये पण देऊ शकत नव्हते की अरे 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन साठी नाही आहेत आमच्याकडे, वेबसाईटचं डेव्हलपमेंट आणि ह्याच्यासाठी म्हणून आम्ही जे कलेक्ट करत होतो तर 500 रुपये पण नाही आहेत. ठीक आहे, मी बघतो काय करायचं. हाफ मी भरतो, बाकीचे सगळे भरत होते तेव्हा. आता सगळेच काम करतात, तो सगळेच भरतात एकत्र. तर हे 500 रुपये जेव्हा देत नव्हते, 2 महिन्यांनी ही दोघं तो भुवनेश्वरवरनं मुंबईला आला फ्लाईटने. हे दोघं मग मुंबईवरनं बँगलोरला गेले, श्री श्री रविशंकरांच्या इथे गेले, सगळं फिरले, सगळं फोटोज टाकले, सगळं केलं. विदिन 1 वीक ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जे 500 रुपये नव्हते यांच्याकडे, त्यांनी हे केलंय. जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेट केलं की अरे ह्याच्याकडे पैसे मग आलेच कुठनं, तर ह्यांनी एक काय म्हणतात इव्हेंट केला डोनेशन्स साठी, की आम्ही अनाथांसाठी जेवण आणि हे सगळं करणार आहे, वाटणार आहे, सो डोनेट. आणि आमच्या टीम मध्ये होते त्यामुळे ते नोन होते. तो बऱ्यापैकी ही वॉज लाईक सेकंड इन कमांड माझ्यानंतर. मी त्याला काइंड ऑफ को फाउंडर टाईपच म्हणायचो असं. हे तुम्हाला माहिती नव्हतं सगळा फ्रॉड? सगळं त्यांनी केलं. त्याच्या पर्सनल पेज वरती जाऊन त्यांनी हे सगळं केलं, पैसे गोळा केले. आता लोक त्यांनी व्हिडिओज मध्ये बघितलंय, न्यूजपेपर मध्ये बघितलं, माहितीये. आणि इंडियन पॅरानॉर्मल टीम ट्रस्ट करतात लोक. ते पैसे उचलले त्यांनी, त्याच्यात हे सगळं फिरले. विदिन 1 वीक त्यांच्याकडे नाव होतं, वेबसाईट होती, लोक होती, सगळं रेडी होतं. विदिन 1 इयर ऐरोळीला त्यांनी 2 BHK घेतलाय. विदिन 1 इयर इंजिनिअरिंग संपलं नाही ह्याचं. विदिन 1 इयर ह्यांनी ऐरोळीला 2 BHK घेतलाय. तो आता रणवीर अलाहाबाद याच्या पॉडकास्ट वरती जाऊन आला, टेडेक्सला जाऊन आला, इथे सगळीकडे जाऊन आला. फेकण्यात उस्ताद हे सगळं केलेलं आहे त्यांनी. आणि त्याला पण माहितीये त्यांनी जे बोललेलं आहे. होळकर ब्रिजला खूप हॉन्टेड आहे म्हणून तो दाखवून आला होता. मी तिथे जाऊन लाईव्ह इंस्टाग्राम वरती लाईव्ह जाऊन दाखवलंय. म्हटलं इथे मी बसलोय, इन्व्हेस्टिगेट करतोय, इंस्टाग्राम वरती लाईव्ह आलेलो आहे. मला आता सांगा कुठे आहे इथे एव्हिडन्सेस. मी इथे बसून विचारतोय की कोण आहेत, काय आहेत, समोर या. काही एव्हिडन्सेस सापडत नाहीत. त्यांनी जे प्रश्न विचारलेच तेच सेम प्रश्न विचारतोय. इथे आता गॅजेट्स वरती का नाही दिसत, तिथेच का दिसत होता, तेव्हाच का आवाज आले, आता का नाही आवाज येत. लाईव्ह वरती यायला मागत नाहीत त्यांना, काही इंस्टाग्राम लाईव्ह नाही येणार, मी तिकडे रेग्युलर फोनवरती येणार असं. सो हे एव्हिडन्सेस क्रिएट करतात, बाहेर पाठवतात, त्याच्यावरती पैसे कमवतात. आणि आय हॅव सीन हिम. त्याचा एक इव्हेंट आहे मोठा, जो आता परत आय थिंक दिल्लीला वगैरे करतोय तो. तर माझा एक टीम मेंबर आहे अनिकेत चिनीवाला म्हणून, तो सायकोलॉजिस्ट आहे. तो तेव्हा IPT मध्ये नव्हता, त्याला इंटरेस्ट होता पॅरानॉर्मल मध्ये, म्हणून तो तिथे गेला होता की मी पण इन्व्हेस्टिगेटर बनेन आणि पॅरासायकोलॉजी मध्ये हे करेन. म्हणून त्या इव्हेंटला तो गेला होता. आणि तिथे हा मुलगा जो होता माझ्या टीम मधनं निघालेला, तो पॅनल वरती बसला होता. बाकी आणखीन दुसऱ्या टीमचे पण त्यांनी बोलवले होते लोक. तर एक म्हातारे वडील होते, मस्ट बी इन हिज 50s वगैरे असे. ते म्हणाले की माझी मुलगी आहे, ती असं वियर्ड बिहेव करते आणि हे ते सगळं होतंय तिच्या बरोबर, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर तुम्ही काय मदत करू शकतात का. आमच्याकडे जर कोणी आलं तर फर्स्ट थिंग इज की काय करते, का होतंय, कधीपासून होतंय, काय ट्रिगर्स असू शकतात, सायकोलॉजिकल आहे,
सायकोलॉजी, मग आम्ही तिला टेस्ट करवतो. त्या व्यक्तीचे सायकोलॉजिकल प्रॉपर क्लिनिकल सायकोलॉजिकल टेस्ट करतो. कारण अनिकेत इज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. आम्ही हे सगळे टेस्ट करवतो आणि मग पुढचे आणि मग सांगतो की बाबा हे सायकोलॉजिकल आहे, मग ह्याच्यात हे आपल्याला असं करायला लागेल, मग तसं करायला. मग ते बेसिक बाकीचे स्ट्रॅटेजी असतात. हा तिथे पॅनलवरती समोर बसलाय, ह्यांनी हे सांगितल्यानंतर हा म्हणाला की तिला डेमॉनिक पॉझेशन आहे, मी डेमॉनॉलॉजिस्ट आहे म्हणून मी सांगू शकतो. तुम्ही मेडिकलकडे जा, तुम्हाला काही फरक पडणार नाही, तुम्हाला त्यांनी काहीच सोल्युशन मिळणार नाही, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला ते सोडवून देईन तिला. किती रॉंग आहे. बिना टेस्ट करायचं काहीच नाही. काय प्रूफ आहे की डेमॉनिक डिमन्स आहेत ह्याचाच काय प्रूफ आहे तुमच्याकडे? रॉंग. तुम्ही जे डेमॉनिक म्हणताय ते आपल्या रेग्युलर पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन मध्ये पण सापडतंय. तेव्हा तुम्ही स्पिरिट्स म्हणतात. मग स्पिरिट आणि डिमन मध्ये काय फरक दाखवताय तुम्ही? हो की नाही? मग उगाच तुम्ही त्याला वाढवून लोकांना घाबरवून त्यांच्याकडनं पैसे उकळायचेत का? फ्रॉम अदर सोर्सेस आय हॅव हर्ड ही चार्जेस अराउंड 50,000-60,000 फॉर वन केस. आणि आम्ही इथे 15,000 ते 20,000 घेतोय. ते डिपेंड आहे की तुम्ही. आणि मी त्याला शिकवलंय कसं करायचं. मी त्याला शिकवलंय हाऊ टू इन्व्हेस्टिगेट, हाऊ टू क्लिअर प्लेसेस. तिची बाई आहे, म्हणजे त्याची पार्टनर आहे, तिला मी स्पिरिच्युअलिटीमध्ये इनिशिएशन्स केले आहेत. ती वर्कशॉपला आली होती माझ्या, तेव्हा तिला मी हे सगळं केलेलं आहे. ती बसून सांगते तुझ्या घरात ना हे असं आहे, ते तसं आहे, जाऊन बघ, मग तू एनर्जी सेन्स करणार ना. इथे बसून तू सांगतेस. तर मित्रांनो, जसं आपण आता या पॉडकास्टमध्ये सरांनी सांगितलं आपल्याला की तुम्हाला काय म्हणून ही गोष्ट शिकायची आहे, तुम्हाला त्यातून पैसे बनवायचे आहेत का, इंटरेस्ट म्हणून हे सायन्स डेव्हलप करायचं आहे, हे सायन्स शिकायचं आहे, तर अशा बऱ्याचशा पॉसिबिलिटीज आहेत. पण ऑथेंटिक लोकांची या टीममध्ये खरंच गरज आहे. कारण की लोकांना ऑथेंटिक पद्धतीने हे सगळं त्यातून बाहेर त्यांना निघायचे. आणि फसवणूक करणारे खूप वाढत चालले मार्केटमध्ये. जर तुम्हाला कधीही वाटलं की या बाबतीत तुम्हाला एक चांगलं गायडन्सची गरज आहे, तर तुम्ही डेफिनेटली दादांना कॉन्टॅक्ट करू शकता. टीम जॉईन करण्याच्या आधी सुद्धा काही वर्कशॉप असतील किंवा तुम्हाला वर्षभर फक्त क्युरिओसिटी असेल शिकून घ्यायची, तर डेफिनेटली तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि या फील्डबद्दल थोडी माहिती मिळून तुम्ही पुढचा डिसिजन जो काही असेल तो घेऊ शकतात. सो आय होप तुम्हाला हा एक इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट होता आणि तो तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतंय. सो असेच पॉडकास्ट पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. दादा, थँक्यू सो मच. तू या पूर्ण एक नवीन फील्डबद्दल इतकं डिटेल्स माहिती दिली आणि ऑथेंटिक पद्धतीने दिली की बाबा इथं ग्लॅमर आहे आणि आम्ही असं करतो तसं करतो. नाही, रियालिटी. आणि ही रियालिटीज लोकांना तुमची आवडते की ह्या गोष्टी आहेत बाबा, अगदी. तर ते आपल्याला फेस करायला लागतं. आणि जर लोक असतील ज्यांना ह्याच्यात जेन्युइनली इंटरेस्ट आहे, लोकांची मदत करायची म्हणून तो एक थॉट आहे, पैसे खूप नाही आहेत, आम्ही लोकांना जास्त चार्ज करत नाही, त्यामुळे ह्याच्यात भरपूर पैसे मिळत नाहीत, पण तुमची मेहनत वेस्ट जात नाही, त्याचे थोडेफार तुम्हाला जे आहेत ते मिळतात. जर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल, कोणी स्पिरिच्युअलिटी मध्ये असेल, तर डेफिनेटली या, कारण आम्हाला स्पिरिच्युअल डिपार्टमेंट मध्ये लोक पाहिजे आहेत. सो सायंटिफिक इन्व्हेस्टिगेट करणारे बरेच आहेत आमच्याकडे. स्पिरिच्युअल ह्याच्यातनं जे हिलिंग करू शकतात किंवा असं काही असेल, तर जर कोणी तसं असेल तर प्लीज नक्कीच या. डेफिनेटली. अँड विल टेक इट. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता, तुमचा इंटरेस्ट शो करू शकतात. अदरवाईज नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकतात. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असाच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचे विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू.